नाली खोदून दीड आहे, त्याच्यात पूर्ण पावसाचं पाणी घाण साचत आहे. लोकांना येण्या जाण्याला त्रास होत आहे. साथीचे रोग पसरत आहे. ते दररोज ही जाय करीत होते, बघत होते. त्यांनी पण आश्वासन घेऊन जायला सुद्धा मुश्किल आहे, मग येत दूरच राहील. नमस्कार. आपण आता बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये माजलगाव शहरामध्ये आहोत आणि आपण आता ज्या ठिकाणावर उभे आहोत हे ठिकाण आहे पंचशील नगर, प्रभाग क्रमांक 1. या ठिकाणावर आपण पाहू शकता, माझ्या पाठीमागं हे दाखवा थोडस. या पाठीमागं आपण पाहू शकता हा रोड आहे माजलगाव ते मंजरत, आणि या रस्त्यावरून एवढी वर्दळ आणि एवढी ये जा आहे की समोर जर त्या मंजरतला खरं जर सांगायला गेलं तर या मंजरतला दक्षिण काशी या नावानं ओळखलं जातं. आणि या ठिकाणाहून जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणावर लोक काही जे विधी असतात, दशविधी असेल किंवा काही असे जे विधी असतात, ही विधी करण्यासाठी या ठिकाणाहून लोक जात असतात. गेली 1.5 वर्ष झालं या रस्त्याचं काम चालू आहे आणि 1.5 वर्षामध्ये या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे नालीसाठी जे गटार खांदलेले आहेत, या गटारामुळे या स्थानिक नागरिकांना या ठिकाणी भयंकर अशी अडचण या ठिकाणी जाय करण्यासाठी होत आहे. आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, नेमकं त्यांना काय अडचण आहे आणि काय नेमकी त्यांची समस्या आहे आपण जाणून घेणार आहोत. राजेंद्र सखाराम जावळे आणि इतर जे गावातील या ठिकाणावरील जे प्रभागातील काही रहिवासी आहेत यांनी नगरपालिकेला सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी उपोषणासाठी सुद्धा या ठिकाणी इशारा दिलेला आहे. येणाऱ्या 15 तारखेला त्यांना असा इशारा दिलेला आहे रहिवाशांनी की जर तुम्ही या रस्त्याचं काम नाही केलं, हे गटाराचं काम जर नाही झालं तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला येणाऱ्या 15 तारखेला बसणार आहोत, असं त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आणि या ठिकाणी जे आबालवृद्ध असतील, मुलं बाळ असतील, यांना भरपूर ठिकाणी या ठिकाणी समस्या येत आहेत. आणि या गटारामध्ये साईडच्या गटारात पाणी साचल्यामुळे खरं तर साथीचे रोग सुद्धा या ठिकाणी होत आहेत. काही स्थानिक आहेत, आपण स्थानिक नागरिकांशी या ठिकाणी बोलणार आहोत. सर, काय नाव आपलं आणि कोणता प्रभाग कोणता आहे हा? राजेंद्र जावळे माझं नाव आहे. प्रभाग क्रमांक 1 आहे हा. हो. बरं, काय समस्या आहे तुम्हाला, नेमकं काय अडचण आहे तुमची? इथं नाली बांधून बरं, या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायतला जे निवेदन दिलेलं आहे, नगरपालिकेला जे तुम्ही निवेदन दिलेलं आहे, तर तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल ना की आम्ही बघू किंवा इतक्या तारखेला करू, काय असं काहीतरी तुम्हाला आश्वासन? काहीच रिस्पॉन्स मिळालेला नाही, काहीच प्रतिक्रिया आली नाही त्यांच्या अद्यापर्यंत. बरं, आता तुम्ही जे स्थानिक नागरिकांनी उपोषणाचा इशारा 15 तारखेला दिलेला आहे, या संदर्भात काय सांगू शकाल? त्या तारखेला आम्ही 100% बसणार उपोषणाला. आणि त्यानंतर जर आमची मागणी मंजूर नाही केली 15 तारखेपर्यंत तर इथं रस्ता रोको केलं जाईल, गाड्या येणं हे बंद केलं जाईल. किती गाड्या चालतात रोडला? तर टू व्हीलर घेऊन जाऊ शकत नाही खाली. हा जो रोड आहे 3 वर्ष झाल्याचं काम चालू आहे. इकडं 2 धार्मिक स्थळ आहेत. एक तुमचा गंगाचा घाट मंजरत आणि दुसरं मनूरची देवी. या लोकांना याच्या पाठीमागं मागच्या वर्षी पण असंच झालं होतं. तुम्ही खाली जाऊन दाखवा तुमच्या 2 व्हीलरनी, 4 व्हीलर सोडा, 2 व्हीलरनी जात आहे का पहा. प्रशासनाच्या समोर किती जरी माता फोडला तर काय उपयोग नाही. आम्हाला जाणं येणं मुश्किल आहे, वागणं. या ठिकाणी स्थानिक नागरिकाचं असं मत आहे की 4 व्हीलर तर सोडाच, मात्र 2 व्हीलर सुद्धा जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता व्यवस्थित नाही. तर आणखी जे रस्त्याच्या कामासाठी जे लोकांच्या दारामध्ये जे गटारं खांदलेले आहेत की जेणेकरून ते साईडला पाणी जाण्यासाठी जे नाल्या तयार करणार आहेत, त्या सुद्धा अद्याप भरलेल्या नाहीत. लोकांना घरामध्ये जा येण्यासाठी सुद्धा या ठिकाणी अडचण होत आहे. आपल्यासोबत स्थानिक नागरिक आणखी काय आहेत, आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत. इथं लहान लहान लेकरं बिमार पडायले तर 1.5 वर्षापासून दर महिन्याला आमचे 5,000 रुपये दवाखान्यात जातात. दर महिन्याला 5,000 रुपये. लहान लेकराला मच्छर चावून, डास चावून हे बिमार पडायले तर दर महिन्याला 5-6 हजार रुपये आमच्या दवाखान्यात जातात. आता हे 1.5 वर्षाची ॲव्हरेज काढलं तर आमचं 50-60 लाख रुपयापर्यंत आमचे पैसे गेले. तरी तरी पण ही नालीची व्यवस्था व्हाय ना. सगळे लेकरं आमचे नालीत पडतात, म्हातारे माणसं नालीत पडतात. पण किती सांगून ह्यांना लक्षच येत नाही. नगरसेवकाला येत नाही, अध्यक्षाला येत नाही, नगराध्यक्षाला. बरं, तुम्हाला काही आश्वासन दिलं नाही का नगरपालिकेनं? आश्वासन बिलकुल नाही. बरं, या ठिकाणी आणखी आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत. सर, काय नाव आपलं? किसन मिसाळ. या ठिकाणी माजलगाव शहरामधील नगराध्यक्ष त्यांचे सासरे ते पण येऊन पाहणी करून गेलेत. त्यांनी फक्त तोंडी आश्वासन दिले
आणि ह्याच्या अगोदर ते म्हणले 8च दिवसात तुमची नाली करून देऊ आणि सुरळीत तुम्हाला पाणी नालीचं पाणी काढून देऊ. आणि त्याच्यानंतर पुन्हा डुकूनही बघितलं नाही. याच्यानंतर नगरपालिकेला ज्यावेळेस नगरपालिकेचं इलेक्शन होतं त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही निवडून येतो त्याच्यानंतर तुमची नाली करून देऊ, ते पण त्यांनी पण अद्याप लक्ष घातलेलं नाही. येणाऱ्या 15 तारखेपर्यंत जर तुमचं मागण्या मान्य जर नाही झाल्या तर तुम्ही आम्ही काय नक्की स्वतंत्र- बसणार आहात का? आणि हा दलित वस्ती आहे ही, पैसिल नगर आहे हे, दलित वस्तीचा पूर्ण इलाका आहे ह्यो. काय काय बोलले सर? आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे 15 ऑगस्ट. त्या दिवशी आम्ही त्या दिवशी उपोषणाला तुम्ही उपोषणाला दाखवू बसणार. शकता पूर्ण इकडे पुन्हा अजून राहिलेले आहेत तिथे दाखवू शकता तुम्ही. टॉयलेट पाडलेले आहेत, त्यांना बाहेर घाणी जावं लागतंय. आता इकडे रस्ते नाहीत टॉयलेट करायचं. तर या ठिकाणी स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की जर येत्या 15 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस आणि या दिवसापर्यंत जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार असा त्यांचा ठाम निर्णय आहे. लोकप्रकाश मराठीसाठी मी प्रकाश यादव.